राज्य के मत्स्य व्यवसाय और बंदरगाह विकास मंत्री नितेश राणे को मुंबई हाई कोर्ट से बड़ी राहत मिली है। शांति भंग के मामले में जिला और सत्र न्यायालय द्वारा सुनाई की गई 1 महीने की सजा पर हाई कोर्ट ने रोक लगा दी है। कोल्हापुर सर्किट बेंच में हुई जन सुनवाई के दौरान राणे की ओर से वरिष्ठ वकील एडवोकेट संग्राम देसाई ने दमदार पक्ष रखा है, जिसके बाद अदालत ने निचली अदालत के फैसले पर स्थगन देते हुए राणे को राहत प्रदान की है। इस फैसले के बाद सिंधुदुर्ग के राजनीतिक गलियारों में चर्चाओं का दौर तेज हो गया है। नितेश राणे यांना सिंधुदुर्ग येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जी शिक्षा सुनावली होती त्या शिक्षेच्या विरुद्ध नितेश राणे यांच्या मार्फत मुंबई येथील उच्च न्यायालयात कोल्हापूर सर्किट बेंच समोर अपील दाखल करण्यात आलं होतं। त्या अपिलाची आज सुनावणी झाली आणि अपिलाच्या सुनावणीमध्ये नितेश राणे यांना झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी, त्यांना 1 महिना कारावासाची जी शिक्षा झाली होती तो कारावास होण्याला शिक्षेला स्थगिती मिळावी असा अर्ज केला होता। दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर न्यायमूर्ती यांनी सदरची शिक्षा 1 महिन्याची जी होती त्याला स्थगिती दिली आहे। त्यामुळे पहिला जो भाग होता की शिक्षेला स्थगिती घेणं हा न्यायालयाने मंजूर केलेला आहे आणि त्याप्रमाणे शिक्षेला स्थगिती मिळाली। दुसरा आपण जो प्रश्न मला असा विचारला होता की या शिक्षेचे आमदार म्हणून किंवा मंत्री म्हणून त्यांच्यावर काय परिणाम होऊ शकतात। मी अतिशय स्पष्टपणे सांगतो की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्टचा कलम 8 जी आहे त्या 8 मध्ये डिस्क्वालिफिकेशन्स दिलेली आहेत आणि या डिस्क्वालिफिकेशन्समध्ये तर एखाद्या व्यक्तीला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पिरियड करता कारावासाची जर शिक्षा झाली तर आणि तरच तो डिस्क्वालिफाय होऊ शकतो। श्री नितेश राणे यांना 1 महिन्याची शिक्षा झालेली होती, त्यामुळे मुळातच ते डिस्क्वालिफाय होऊच शकत नाही। त्यामुळे अदरवाईज सुद्धा त्यांना ह्या डिस्क्वालिफिकेशन या शिक्षेमुळे धावू शकलं नसतं आणि त्यातून परत न्यायालयाने आता याला स्थगिती दिल्यामुळे आता सध्या तरी ते मॅटर इथे थांबलेलं आहे। या अपिलावरती ज्यावेळी सुनावणी होईल त्यावेळी बाकीच्या गोष्टी स्पष्ट होतील।